नमस्कार, तुम्हा सर्वांचे स्वागत। बोर्डाचा पेपर सोडवताना या बाबीकडे लक्ष द्या। त्यासाठीचे काही विशेष मार्गदर्शक टिपा। 10वी 12वीची परीक्षा ही विद्यार्थ्याच्या आयुष्यातील महत्त्वाची परीक्षा समजली जाते। त्याच्या आयुष्याचा हा टर्निंग पॉइंटच म्हणावा। परीक्षेची आपली वैशिष्ट्ये आहे मित्रांनो, परीक्षा हे तंत्र आहे आणि तिला सामोरं जाणं हे खूप महत्त्वाचं आहे। मित्रांनो, लक्षात घ्या की सत्र परीक्षा नसून संपूर्ण अभ्यासक्रमावर परीक्षा होती। तर पत्रिकेची तपासणी अपरिचित तसेच अनुभवी शिक्षक जे आहे प्रोफेसर यांच्याकडून होते। राज्यात लाखो विद्यार्थ्यांसाठी एकच प्रश्नपत्रिका असते आणि लाखो विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेत बसतात। नियोजित दिवशी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहून विद्यार्थी जे लेखन करणार त्यावरती त्यांचे मेरिट गुणपत्रिका ठरणार आहे। कोणताही पेपर सोपा किंवा कठीण नसतो, हे आपलं वैयक्तिक मत असतं। अभ्यासासोबत परीक्षेसाठी तयार होणं हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे। जे प्रश्नाचं स्वरूप उद्दिष्टावर आधारित प्रश्न असतात। ज्ञान 20% तर कौशल्य 10% असे विभाजन आहे। प्रश्नपत्रिकेचे स्वरूप काठिण्य पातळीपासून त्याचे 3 क्रम आहे। सोपे 40, मध्यम 40 तर कठीण 20। उत्तर सोडवताना वेळेचं व्यवस्थापन खूप महत्त्वाचं आहे। विद्यार्थी परीक्षेला वेळ पुरत नाही, हा वेळ पुरवणं खूप महत्त्वासाठी सराव आवश्यक आहे। त्यानंतर बघा, हे काही मुद्दे आहेत हे खूप लक्षात ठेवणं आवश्यक आहे। प्रश्नपत्रिका प्राप्त झाल्यानंतर तिचं शांत मनानं वाचन करा। जो प्रश्न सोबत येईल तो पहिले सोडवा। प्रत्यक्ष लेखन करताना वस्तुनिष्ठ प्रश्नात कमी वेळ द्यावा आणि त्याची उत्तरे बिनचूक असावीत। मोठे प्रश्न यावेत, त्यानंतर वस्तुनिष्ठ प्रश्न सोडवण्यात यावे, असेही तुम्ही करू शकतात। लेखन पूर्ण झाल्यावर उत्तरपत्रिका वाचण्यासाठी आपल्याला 10 मिनिटं आहेत, हे लक्षात ठेवा। जेवढे प्रश्न सांगितले आहे ते सोडवले गेले आहे की नाही, त्यांचा प्रश्न क्रमांक उपप्रश्न क्रमांक व्यवस्थित सुवाच्य अक्षरात नोंदविला आहे की नाही, हे लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे। आणि सर्वात महत्त्वाचं आहे, मगाशी सांगितल्याप्रमाणे सराव आणि वेळेचे व्यवस्थापन हे खूप महत्त्वाचं आहे। हे लक्षात ठेवून तुम्ही पेपर सोडवणार, मला पुणे विश्वास आहे। चांगले मार्क तुम्ही मिळणार। परीक्षेला माझ्याकडून तुम्हाला खूप खूप परीक्षेसाठी शुभेच्छा। चांगले मार्क मिळवून यावा आणि आपल्या कमेंटमध्ये कळवावे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओबद्दल धन्यवाद।